क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात विकासाचा इतका मोठा महापूर आलाय की चक्क एका मृतदेहावर मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. श्रीवर्धनमधील शासकीय विश्रामगृहाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य स्मशानभूमीत साधी विजेची सोय नाही. निवडणुका आल्यावर कोट्यवधीच्या निधींचा बाता मारणाऱ्या आणि मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या घराणेशाहीला गोरगरीब जनतेचे हे मरणयातना देणारं दुःख का दिसत नाही? श्रीवर्धनमधील मुख्य शासकीय विश्रामगृहावर जेव्हा मंत्र्यांचे किंवा बड्या अधिकाऱ्यांचे दौरे असतात तेव्हा तिथे रात्रीचा दिवस केला जातो, विजेचा लखलखाट असतो. पण त्याच विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या मुख्य स्मशानभूमीत मात्र रात्रीच्या वेळी संपूर्ण अंधाराचं साम्राज्य असतं. इथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना जेव्हा कुठेच लाईट दिसत नाही तेव्हा अखेर प्रशासनाचा निषेध करत सर्वांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च चालू केले. त्याच अंधुक प्रकाशात अत्यंत क्लेशदायक परिस्थितीत हा अंतिम विधी उरकावा लागला. राज्याचे कॅबिनेट पातळीवर नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या मुख्य शहरात जर ही परिस्थिती असेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? या भीषण प्रकारानंतर श्रीवर्धनचे स्थानिक नागरिक चंद्रकांत भगत यांनी प्रशासनावर आणि घराणेशाहीवर थेट शब्दात हल्ला चढवला आहे. त्यांनी विचारलं आहे की मंत्र्यांचे दौरे असले की विश्रामगृहावर कोट्यवधीचा खर्च होतो, मग शेजारील स्मशानभूमीत साधा एक जनरेटर किंवा विजेचा बल्ब लावताना यांची बोटं का मोडतात? निवडणुका आल्या की पैशाची पाकिटं वाटणाऱ्या नेत्यांना माणसाच्या मरणाचा सन्मान राखता येत नाही का? या असंवेदनशील प्रशासनाने आता तरी लाज बाळगावी. या घटनेने श्रीवर्धनमधील तथाकथित विकासाचे आणि घराणेशाहीच्या राजकारणाचे धिंदवडे काढले आहेत. नागरिकांचा सत्ताधाऱ्यांना हे थेट सवाल विचारत आहे. शासकीय विश्रामगृहावर व्हीआयपी नेत्यांसाठी कोट्यवधी उडवणारे मंत्री स्मशानभूमीसाठी निधी का देत नाहीत? सामान्य जनतेने आपल्या हक्काच्या सुविधासाठी आणखी किती काळ असा संघर्ष करायचा? या गंभीर निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होईल का? अशा लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.